जय हिंद फ्रेंड मित्रांनो, सीसॅट बाय गुप्ता सर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण ठरवलं आहे की नुकताच झालेला जो सीसॅटचा पेपर आहे त्याचं एक्सप्लेनेशन 2 पार्टमध्ये घ्यायचं. पहिला पार्ट मित्रांनो तुमच्यापर्यंत पोचला आहे आणि दुसरा पार्टसुद्धा आपण या ठिकाणी डिस्कस करतोच आहे. पहिल्या पार्टमध्ये आपण थोडेफार प्रश्न पाहिले होते. 13-14 प्रश्न पहिल्या पार्टमध्ये आहेत. रिमेनिंग जे प्रश्न आहेत, जो एक प्रश्न होता ठिपक्यावाला आहे, तुरेवाले आहेत, किंवा मग एक तो प्रश्न होता त्या मैत्रिणींना कोणत्या गावाला जायचं आहे ते ठरवायचं आहे. एक DIचा प्रश्न आहे, पाय चार्ट आपल्याला दिसतो आहे, ठीक आहे ना. हुंडाबळी वगैरेची संख्या दिलेली आहे, तो काढायचा आहे. इतरही काही लॉजिकल रिझनिंगचे जे प्रश्न आहेत, निळी टोपी घातलेला आहे किंवा इतर जे प्रश्न आहेत, असे राहिलेले सर्व प्रश्न मित्रांनो आपल्याला या सेकंड पार्टमध्ये कव्हर करायचे असतील. चला वेळ न घालवता सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न पहा. ABCD या व्यक्तींचे सरासरी वय 30 वर्ष आहे. Dचे वय निश्चित करा. मित्रांनो डेटा सफिशियन्सीचा हा प्रश्न आहे. म्हणजे दिलेला डेटा जो आहे पहिला आणि दुसरा, यापैकी कोणता डेटा सफिशियंट आहे उत्तर काढण्यासाठी ते आपल्याला या ठिकाणी ठरवायचं आहे. तर पहिले तर काय करूया, माहिती लिहूया, त्यानंतर पहिलाचा उपयोग करूया, नाही झालं तर दुसऱ्याचा उपयोग करूया, आणि नाही झालं तर मग दोघांना कंबाईन करून काही करता येते का याचा विचार करूया. पहा, यांचं सरासरी वय 30 वर्ष आहे. याचा अर्थ काय मित्रांनो, Aचं पण 30 आहे, Bचं पण 30 आहे, Cचं पण 30 आहे आणि Dचं सुद्धा 30 आहे. असं मित्रांनो यांचं एकूण वय 30 चारही जणांचं घेतलं तर एकूण वय किती व्हायला पाहिजे या सर्वांचं? 120 वर्ष हे यांचं एकूण वय व्हायला पाहिजे, ठीक आहे ना. आता बघा, यांचं जर एकूण वय 120 वर्ष असेल, इतर दिलेली माहिती काय म्हणते आहे ते पहा. इतर दिलेली माहिती म्हणते आहे, पहिली माहिती पहा, A व C यांच्या वयाची बेरीज 60 वर्ष आहे. याचा अर्थ काय मित्रांनो, A + C जर आपण या ठिकाणी केलं तर = यायला पाहिजे या ठिकाणी 60 वर्ष, बरोबर. सेकंड पहा, D ही व्यक्ती A पेक्षा 10 वर्षांनी लहान आहे. D ही व्यक्ती A पेक्षा, म्हणजे A मोठा असेल, D लहान असेल, यांच्या दोघांच्या वयातील जर आपण फरक पाहिला तर तो असला पाहिजे 10 वर्षाचा. जास्तीत जास्त आपण Dला तिकडे ट्रान्सफर करून +D असंही करू शकतो. आता मित्रांनो A आणि C 60 वर्षाचे आहेत, म्हणजे आपल्याला ही माहिती या ठिकाणी दिली आहे. आता आपण प्रयत्न करून B आणि D विषयी काही काढता येईल का याचा विचार करूया. जर हे आपण काढू शकलो तर मग मात्र Dचं निश्चित वय किती आहे ते आपल्याला या ठिकाणी सांगता येईल, ठीक आहे ना. तर मित्रांनो Dचं निश्चित वय किती आहे हे लक्षात येण्यासाठी आपल्याला A आणि C विषयीची जी माहिती आहे ती असली पाहिजे. आता लक्षात घ्या, A आणि C ची माहिती 60 दिली आहे, पण B आणि D विषयीची माहिती आपण या दोघांना कंबाईन करूनही काढू शकत नाही. याला जर आपण पुट करण्याचा प्रयत्न केला तरी मित्रांनो ते आपल्याला काढता येणार नाही. म्हणजे पहिल्याचा यूज केला नाही जमलं, दुसऱ्याचा यूज केला नाही जमलं, दोघांना कंबाईन केलं तरीसुद्धा या ठिकाणी येत नाही आहे. त्यामुळे करेक्ट आन्सर असलं पाहिजे दोन्ही माहिती एकत्रितरित्या ही पुरेशी नाही. सो करेक्ट असलं पाहिजे मित्रांनो ऑप्शन नंबर 4, ठीक आहे ना. त्यानंतर पुढला प्रश्न बघा. हा एक प्रश्न आहे, टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी म्हणजे ज्या विभाज्यतेच्या कसोट्या असतात त्यावर आधारित मित्रांनो हा प्रश्न आहे. सोपी आहे. 273ने भाग कोणत्या संख्येला जात नाही ते ओळखायचं आहे आणि व्यवस्थित वाचायचं. जात नाही असं म्हणतो आहे. आता 273चा पाडा तर काही आपल्याला येत नाही, बरोबर ना. पण मित्रांनो 273चे कोप्राईम फॅक्टर पाडता येतील सर्वांना. चला फॅक्टर पाडता येतील. कसे पाडूया आपण? सर पहिले 7 आणि 3 10 2 12 म्हणजे 3 भाग जाते आहे. म्हणजे जर आपण याचे फॅक्टर पाडले तर सर 3 गुणीला 91 हे पडले पहिले फॅक्टर, ठीक आहे ना. बरं 91चे पडतील का आणखीन? तर 3 गुणीला 7 गुणिले 13 13 7 91 या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी यांचे फॅक्टर पाडता येतील. आता मित्रांनो यामधील ज्या संख्येला 3ने 7ने आणि 13ने सर्वांनी भाग जाईल त्या संख्येला 273ने पूर्णपणे भाग जाईल असं आपल्याला म्हणता येईल, ठीक आहे ना. एकदा चेक करून पहा. इथं जर आपण घेतलं तर 6 4 10 5 15 जातो आहे भाग, म्हणजे याला भाग जाईल. त्यानंतर 5 1 6 6 12 1 13 3ने भाग जाणार नाही, म्हणजे कशानेच भाग जाणार नाही. आणि तसं हे पहा, हे 273च्या दुप्पट आहे पहिलं, म्हणजे पहिलं जमते आहे. 3000 3ला जातो का? 3ने भाग, 3 आणि 3 6. 7ने भाग जातो का? डायरेक्ट देऊन पाहायचा. 13ने भाग जातो का मित्रांनो? तो सुद्धा काय करता येईल आपल्याला या ठिकाणी देता येईल. नाही तर मग 13ची कसोटी पहा. कायचं तुम्हाला असं करता येईल, हे 3000 घ्या, एकक स्थानी 3 आहे, त्याची चौपट करा. त्याची चौपट केली तर 12, ती 300मध्ये मिळवा, म्हणजे इथं मिळालं आपल्याला 312. त्यानंतर 2 मिळाले, त्याची चौपट करा 8, आणि शिल्लक राहिलेले जे 31 आहे
त्याच्यामध्ये 8 मिळवा म्हणजे मिळाले आपल्याला 39. 13च्या 5 39 आहे का? आहे. म्हणजे याला 13ने भाग जातो. बस मित्रांनो, या पद्धतीने कोणाला तीनही संख्यांनी 3ने 7ने आणि 13ने पूर्ण भाग जातो हे शोधून काढायचं असेल. जर एकानेही जात नसेल तर डायरेक्ट काय करायचं, त्याला भाग जात नाही असं म्हणून विचारात घेता येईल. जर मित्रांनो आपण या पद्धतीने या ठिकाणी काढलं तर आपण असं म्हणू शकतो की 546 हे दुप्पट आहे म्हणजे याला भाग जातो, याला भाग जात नाही, याला पण भाग जातो. 3564 याला पण मित्रांनो भाग जाईल. ठीक आहे ना, 3564. त्यानंतर 3564 चेक करा. त्यानंतर याला जाईल का चेक करा, याला जाईल का चेक करा. या सर्वांना जर आपण चेक केलं, जसं मी सांगतोय त्याच पद्धतीने चेक करून पहा. 1 2 मी चेक करून दाखवले, बाकी तुम्ही करून पाहायचे. तर मित्रांनो या ठिकाणी ज्या संख्या दिलेल्या आहेत त्यापैकी 1 2 3 4 5 संख्यांना भाग जातो आणि बाकीच्या ज्या संख्या आहेत राहिलेल्या 3 त्या 3 संख्यांना मित्रांनो भाग जात नाही. सो त्याने विचारला किती संख्यांना भाग जात नाही, तर तिघांना भाग जात नाही, म्हणून करेक्ट आन्सर असलं पाहिजे थर्ड. जर तुम्हाला टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी विषयी काही माहिती हवी असेल तर जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की सर आम्हाला टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी माहीत तर आहे पण या प्रकारची माहीत नाही. जर असं काही असेल तर आम्हाला समजून सांगा. TETच्या एक्झाममध्ये असाच एक प्रश्न विचारण्यात आलेला होता ज्यामध्ये त्याने विचारलं होतं 72ने डिवाईड होणारी संख्या सांगा. हा सोपी होता. 9ने आणि 8ने 9ची आणि 8ची टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी लावून आपल्याला ते काढता आलं असतं. ठीक आहे ना, पण हा थोडासा त्यापेक्षा काय आहे वेगळा आहे. चला पुढला प्रश्न बघा. टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटीवर खूप मस्त प्रश्न यांनी विचारला. हाही एक प्रश्न पहा मित्रांनो. हा एक खूप मस्त प्रश्न आहे. या प्रश्नासंदर्भात बऱ्याचशा अडचणी आहेत विद्यार्थ्यांना. अडचणी या कारणाने आहेत कारण सॉल्व कसं करायचं ते माहीत नाही, म्हणजे सुरुवात कशी करायची, लिहायचं कसं याविषयी बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना माहीत नाही. तर याची मांडणी कशी करायची ते मित्रांनो सुरुवातीला आपल्याला लक्षात घ्यायचं असेल. पहा व्यवस्थित. सुट्टीसाठी 5 मैत्रिणींनी मिळून आपसात एखाद्या गावी जायचे ठरवले होते, पण कोठे जायचे ठरवले त्यांना कठीण जाऊ लागले. पहिला पॉईंट आहे जाई व मानो यांनी पानेला जायचे ठरवले. ठीक आहे ना, पहिली व्यक्ती घेऊया आपण जाई आणि दुसरी दिलेली आहे मानो. बरोबर आहे ना. यांनी कुठे जायचे ठरवले आहे, यांनी जायचे ठरवले आहे पानेला. मग इथे लिहितो आहे मी फर्स्ट यांची पहिली पसंती, त्यानंतर दुसरी पसंती आणि तिसरी पसंती अशा 3 पसंती त्या दर्शवत आहे. ठीक आहे ना. पहिलं पहा, जाई व मानो यांनी पानेला जायचे ठरवले म्हणजे पाने झाली या दोघांची पहिली पसंती, याची पण पाने असेल आणि मोनूची सुद्धा पहिली पसंती पानेच असेल. ठीक आहे ना. तर फेने ही त्यांची दुसऱ्या क्रमांकाची निवड होती. इथे घेता येईल सर फेने दुसऱ्या क्रमांकावर निवडलं, फेने त्यांनी दुसऱ्या क्रमांकावर निवडलं. ठीक आहे ना, शांततेत करा पहा. त्यानंतर दिलं आहे कालीला माखे येथे जायचे होते. इथं घेतलं आपण काली. ही जी काली आहे या कालीला कुठे जायचं होतं, माके येथे जायचं होतं. म्हणजे इथे पहिली जी पसंत आहे ती कोणती आहे, माके आहेत. इथे लिहिलं आपण माके. ओके. त्यानंतर दिलं आहे जायचे होते तर लिलीची पहिली निवड गुटे होती. ओके. आता चौथी व्यक्ती या ठिकाणी इंट्रोड्यूस होते आहे लिली. या लिलीची जी पहिली निवड आहे ती कोणती आहे, गुटे, म्हणून या ठिकाणी लिहिलं आपण गुटे. त्यानंतर आहे नाझीची टेंबे होती. ठीक आहे. एक आहे नेक्स्ट व्यक्ती आहे तिचं नाव आहे नाझी. या नाझीची जी पहिली पसंत आहे ती कोणती होती मित्रांनो, टेंबे होती. तर इथे घेतलं आपण टेंबे. ठीक आहे ना. त्यानंतर दिलं आहे नाज व काली या दोघांनी मिळून फेनेला दुसरी पसंती दिली. नाज व काली पहा, कालीची दुसरी पसंती कोणाला होती, फेनेला होती. फेनेला दुसरी पसंती नाजची आणि कालीची. तर त्यांच्यासमोर सेकंड पसंतीमध्ये आपण लिहून घेतलं मित्रांनो फेने. त्यानंतर दिलं आहे ओके. ठीक आहे. जाईची तिसरी निवड गुट्टे होती तर नाझेची एक मिनिट कुठून सोडलं होतं पहा, नाझी व काली दोघांनी मिळून फेनेला दुसरी पसंती दिली. ओके. तर लिलीने तिसऱ्या क्रमांकावर निवडून टेंबेची. ओके. म्हणजे हे जे आहे ना नाज व काली या दोघांनी मिळून फेनेला दुसरी पसंती दिली तर लिलीने ते तिसऱ्या क्रमांकावर ठेवले. म्हणजे ही जी लिली आहे लिलीने फेने जे आहे ते तिसऱ्या क्रमांकावर ठेवले आहे. आणखीन वाचा, लिलीने फेनेला तिसऱ्या क्रमांकावर निवडून टेंबेला दुसऱ्या क्रमांकावर निवडले. ही लिली हा दुसरा क्रमांक, हिने दुसऱ्या क्रमांकावर कोणाला निवडला आहे, टेंबेला निवडलेलं आहे. चला ठीक आहे ना. त्यानंतर काली व मानो यांनी टेंबेची तिसऱ्या क्रमांकावर निवड केली
काली व मानो यांनी टेंबेला तिसऱ्या क्रमांकावर पसंती दिली आहे. त्यानंतर जाईची तिसरी निवड गुटे आहे. ही जाईची तिसरी जी निवड आहे ती काय आहे? गुटे आहे. आणखीन काही राहिलं का पहा. तर नाजची माके आहे, ही नाजी. हिची तिसरी जी निवड आहे ती कोणती आहे? माके आहे. बरोबर ना? ओके. तर सॉरी, ठीक आहे ना. हां, नाजची तिसरी निवड माके आहे. नाज आहे इथे लिहिलं आपण नाजची तिसरी जी निवड आहे ती माके आहे. आता एक महत्त्वाचा पॉईंट आहे. या मैत्रिणींनी पहिल्या निवडीला 3 म्हणजे इथे जे काही आले आहेत त्यांना 3 मार्क्स द्यायचे. दुसऱ्या निवडीला 2 आणि तिसऱ्या निवडीला 1 यानुसार मार्किंग करायला सुरुवात केली. ठीक आहे ना. त्यानंतर दिलेलं आहे, जर एखादे ठिकाण कोणाची पहिल्या क्रमांकाची निवड नसेल तर तेथे जायचे नाही असा त्यांनी निर्णय घेतला. आता पहा, पहिल्या क्रमांकाचं पाने आहे, माके आहे, गुटे आहे आणि टेंबे आहे. फक्त मित्रांनो पहिल्या क्रमांकावर आपल्याला फेणे दिसत नाही. तर फेणे आहे का? कुठे नाही. याचा अर्थ पहिल्या क्रमांकावर जर कोणीही फेनेला निवडलं नसेल तर मित्रांनो फेने ही कोणाची पसंती नसेल. म्हणून इथे आपण फेनेला काय करूया? उत्तरातून बाद करून टाकूया. आता इतरांना चेक करून पहा. पहिल्या निवडीला 3. आता टेंबेला चेक करूया. टेंबे इथं आहे म्हणजे याला 3 गुण दिले. टेंबे इथं आहे म्हणजे 2 गुण दिले आणि इथं टेंबेला 1 गुण दिला. किती भेटले टेंबेला? 3 आणि 2 5 आणि 2 7 गुण मिळत आहेत टेंबेला. पाने तर ठीक आहे ना. सॉरी, हां, पाने पहा बसतील का? पाने 3 आणि 3 6 गुण आहेत. इतर कुठेही पाने नाही आहे म्हणजे पानेसुद्धा मित्रांनो 6 गुण मिळवते आहे. म्हणजे हे त्यांची पहिली पसंती नसेल. कारण जास्त गुण ज्याला मिळतील ती असली पाहिजे पहिली पसंती. म्हणजे हे उत्तर नसेल. कारण टेंबेला जे 7 गुण मिळाले आहेत ते 6पेक्षा काय आहेत? जास्त आहे. माके किंवा गुटे पहा. माकेला इथे 3 गुण आणि माकेला इथे 1 गुण म्हणजे माकेला 3 आणि 1 किती भेटले मित्रांनो? 4च भेटले. हे पण 7पेक्षा कमी आहे म्हणजे हे सुद्धा आपलं उत्तर नसेल. हे का नसेल? कारण पहिले याला कोणी निवडलंच नाही. हे का नसेल? कारण याला 6 मार्क्स आहेत. हे का नसेल? कारण याला 4 मार्क्स आहेत. सर्वात जास्त गुण कोणाला पडले? टेंबेला. म्हणून मित्रांनो ऑप्शन नंबर फर्स्ट काय असेल या ठिकाणी? करेक्ट आन्सर असेल. ठीक आहे ना. एकदम सोप्या पद्धतीने मांडणी करून हा प्रश्न आपल्याला सॉल्व करता येईल. हा विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त वेळा मला विचारलेला प्रश्न आहे. ठीक आहे ना, की सर याची मांडणी नाही लक्षात आली. त्यानंतर मित्रांनो पुढला प्रश्न बघूया. हा DIचा प्रश्न आहे. आता आपण रीड करूया. रीड केल्यानंतर असं सांगतो आहे की हे जे आहे ना ते 2,10,000 ही एकूण जी संख्या आहे त्याचं डिस्ट्रीब्युशन आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. काय म्हणतो आहे? नोंदवलेल्या गुणांची संख्या 2,10,000 आहे. म्हणजे हे 21% 2,10,000चे, 18% ही 2,10,000चे, 15% ही 2,10,000चे म्हणजे 2,10,000 या एकूणपैकी हे सर्व पर्सेंटेज आपल्याला काढायचे आहे. तो असं म्हणतो आहे ई या राज्यातील हुंडाबळींची संख्या बीपेक्षा कमी असणाऱ्या टक्केवारीची निवड करा. आता ई राज्यात पहा किती आहे? 18 आणि बी राज्यात किती आहे? 15 आहे. ई या राज्यातील हुंडाबळींची संख्या बीपेक्षा कितीने कमी आहे? कमी तर दिसत नाही मित्रांनो. बरोबर आहे की नाही? कारण ईमध्ये काय आहे? बीपेक्षा जास्त दिसते आहे. मग असं असलं पाहिजे की बी या राज्यातील हुंडाबळींची संख्या ईपेक्षा कितीने कमी आहे? बीमधली मित्रांनो 15% म्हणजे 3ने कमी दिसते आहे. ठीक आहे ना. पहा इथं 18 आहे आणि इथं 15 आहे म्हणजे किती टक्क्याने कमी आहे? 3% कमी आहे. पण कोणाच्या? ईच्या. तुम्हाला मी पर्सेंटेज शिकवलं तेव्हा सांगितलं की पर्सेंटेज काढण्याचा जो फॉर्मॅट आहे आपला तो हा आहे. खाली काहीतरी घ्यायचं, वर काहीतरी घ्यायचं आणि गुणिले काय करायचं? 100 करायचं. बस हा आपला पर्सेंटेज काढण्याचा फॉर्मॅट आहे. मग आता मित्रांनो लक्षात घ्या की खाली काय यायला पाहिजे? कोणाच्या? तर ईच्या. ई किती आहे? 18 आहे म्हणजे 18 खाली यायला पाहिजे. कितीने जास्त आहे? कितीने जास्त आहे? 3ने म्हणजे 3 वर यायला पाहिजे. ठीक आहे ना. कॅल्क्युलेट करा. 3 1 3 त्यानंतर 3 6 18. काय शिल्लक किती आहे? 100/6. कॅल्क्युलेट करा. म्हणजे याचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर आपल्याला करायचं असेल कसं करता येईल? 16चा पाडा म्हणूया. ठीक आहे ना. इथे 6 घेतलं. 16 96. 96 आणि किती शिल्लक राहिले? 4. ते लिहिले आपण या ठिकाणी. कसं करतो? यांचा आणि यांचा गुणाकार त्याच्यामध्ये ॲड करा म्हणजे वर मिळतील 100 आणि खाली 16. याला लहान करा. बेदोन्ही 4 आणि बेत्रिक 6. तर 16.203% ऑप्शन नंबर थर्डमध्ये आपल्याला मिळते आहे. ठीक आहे ना. 16.203%. असा प्रश्न होता मित्रांनो. थोडंसं कन्फ्युजन हा क्रिएट करतो आहे. कदाचित इथं ज्या पद्धतीने अल्फाबेट्स आले आहे त्यामुळे गडबड होऊ शकते किंवा बघू आता आपण. ठीक आहे ना. त्यानंतर आहे गाळलेली जागा भरून समानार्थी शब्दाची 2. ठीक आहे. पाहता समानार्थी अर्थ असले पाहिजे म्हणजे जो अर्थ निघेल तो समान असलं पाहिजे.
आणि 2 स्वतंत्र वाक्य मिळवायचे आहे असा शब्द किंवा शब्दसमूह आपल्याला या ठिकाणी ठेवायचा आहे. मित्रांनो, एक बाब लक्षात घ्या, हा जो प्रकार MPSCमध्ये येतो आहे बँकिंगच्या, जर तुम्ही इंग्लिश पाहिलं बँकिंगचं, तर बँकिंगमध्ये एक प्रकार आहे क्लोज टेस्ट, ज्यामध्ये मित्रांनो आपल्याला पॅसेज दिलेला असतो आणि पॅसेजमध्ये 10 किंवा 5 रिकाम्या जागा असतात. तिथे शिकवताना आम्ही विद्यार्थ्यांना नेहमी म्हणतो की काय लक्षात घ्यायचं असेल, तुम्हाला तिथे त्याची टोनिंग लक्षात घ्यायची असेल, टोन काय आहे आणि ते टोन लक्षात घेऊन त्याच्याशी रिलेटेड जो काही वर्ड असेल तो आपल्याला या ठिकाणी ठेवायचा आहे. जसं मित्रांनो याला आपण वाचूया, काय म्हणतो आहे, या शैलीमुळे अलिप्त राहिले. मला सांगा, जर आशावादी शैली असेल तर अलिप्त राहू का आपण? नाही, कारण आशावादी जो आहे ना तो पॉझिटिव्ह टोनिंगचा आहे आणि अलिप्त म्हणजे दूर राहणे निगेटिव्ह टोनिंगचा आहे. जर अनुकूल असेल तर अलिप्त राहू का? मला सांगा, जर वातावरण जर अनुकूल असेल, एखाद्या ठिकाणचं वातावरण अनुकूल असेल तर तिथं काय लोक अलिप्त राहतील का? नाही. म्हणजे इथं टोनिंग निगेटिव्ह आहे पण वर्ड काय आहेत? पॉझिटिव्ह आहे. तर हे चालणार नाही. आपल्याला इथे पण काय ठेवावं लागतील मित्रांनो? निगेटिव्ह वर्डच ठेवावे लागतील. आता त्या वर्डची इंटेन्सिटी काय असली पाहिजे? आता 2 ऑप्शनमध्ये सर निगेटिव्ह वर्ड आहेत, मग नेमका कोणता बसला पाहिजे? तर हे थोडंसं आपण वाचून विचारात घेऊ शकतो. मित्रत्वाने व लोकशाही पद्धतीने संबोधले जाण्याची सवय असल्यामुळे अनेक अध्यापक नव्या विभाग प्रमुखाच्या, म्हणजे यांचा एक नवीन विभाग प्रमुख आलेला आहे ना, आणि या विभाग प्रमुखाला सवय काय आहे? तो मित्रत्वाने बोलतो. आता तुम्हाला माहिती आहे की तुमचे मित्र कसे बोलतात तुमच्याशी, ठीक आहे ना, आणि लोकशाही पद्धतीने बोलण्याची सवय आहे. मित्रत्वाने बोलतो आहे म्हणजे काहीतरी उद्धटपणाचं किंवा मग काहीतरी आपण जसं मित्रांशी बोलतो आहे ना, वाईट वाटत नाही या पद्धतीचा कदाचित तो बोलत असेल, पण ती व्यक्ती नवीन आहे ना, तो व्यक्ती सर्वांना आपला मित्र मानून बोलतो आहे आणि लोकशाही पद्धतीने बोलतो आहे. पण त्याचं बोलणं असं होतं की इतर जे लोक आहेत, इतर जे अध्यापक आहेत ते त्याच्या बोलण्यामुळे काय राहिले? अलिप्त राहिले. मग त्याचं बोलणं कसं असलं पाहिजे? खिन्न आणि लाजिरवाणं असलं पाहिजे. निगेटिव्हच आहे, पण खिन्न आणि लाजिरवाण्यामुळे अलिप्त, खिन्नमुळे तर नाही लक्षात येत, लाजिरवाण्यामुळे अलिप्त आपण राहू शकतो. लाजिरवाणं बोललं असेल म्हणून लोक काय झाले असतील, त्याचे जे अध्यापक आहेत त्या प्रमुखाचे ते अलिप्त झाले असतील, खिन्न बसत नाही. उद्दाम आणि लाजिरवाणं, उद्दाम म्हणजे उद्धट, उद्धट बोललं असेल काहीतरी म्हणून ते अलिप्त राहिले, करेक्ट. लाजिरवाणं बोललं असेल म्हणून ते अलिप्त राहिले, करेक्ट. दोन्ही जर पुट केले तर अर्थही सारखाच निघतो आहे. टोनिंगला व्यवस्थित मॅच होते आहे, त्यामुळे ऑप्शन नंबर 3 या ठिकाणी मोस्ट प्रॉपर वाटते आहे. 4 लावून पहा. 4 आहे अधिकारयुक्त. मला सांगा मित्रांनो, जर अधिकारयुक्त बोलत असू तर अलिप्त राहील का तो? नाही, टोनिंग चुकते ना. अधिकारयुक्त बोलतो आहे म्हणून ते अलिप्त राहिले. थोडंसं टोनिंगमध्ये मिसमॅच होताना दिसते आहे, म्हणून पहिला प्रेफरन्स जो आहे तो आपण द्यायला पाहिजे ऑप्शन नंबर 3ला. खूप मस्त प्रश्न आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट वन. आणखीन एक मित्रांनो मी तुम्हाला सूचना केली आहे, आपण राज्यसेवेनंतर ग्रुप बीची जी तयारी आहे, काही महत्त्वाचे टॉपिक मला जे वाटतात एक ॲनालिसिस घेऊया आणि ग्रुप बीची तयारीसुद्धा आपण याच चॅनलच्या माध्यमातून करून घेऊया. त्यासाठी तुम्ही सर्वांनी हे चॅनल सबस्क्राईब करावं लागेल तुम्हाला सर्वांना. तर हे चॅनल सबस्क्राईब करा आपलं यूट्यूब चॅनल, आणि यावरच आपण ग्रुप बीचे जे मॅथ्स आणि रिझनिंगचे टॉपिक आहे ते कंटिन्यू करूया. टॉपिक मित्रांनो तुम्ही स्वतःहूनही मला कमेंट बॉक्समध्ये सजेस्ट करू शकता, ठीक आहे ना. ओके, चला पहा नेक्स्ट वन. लॉजिकल रिझनिंगचा, क्रिटिकल रिझनिंगचा एक प्रश्न आहे. आपल्याला असं म्हणतो आहे की पुढील परिच्छेद वाचून युक्तिवादाच्या केंद्राचे उत्तम वर्णन करणारे विधान निवडा. आता युक्तिवादाचं केंद्र शोधावं लागेल पहिले कोणतं आहे, ठीक आहे ना. काय म्हणतं आहे? माणूस चलित वा माणूस विरहित प्रौद्योगिक प्रगत सागरी पाण्यातील वाहनांमुळे, हे सिंपल लॉजिक घ्यायचं की समुद्राच्या पाण्यात माणसाद्वारे चालणारे किंवा मानवविरहित वाहनं जे आहेत ते टेक्नॉलॉजीने सध्या चालत आहे. तज्ज्ञांना सागर तळाचे निरीक्षण करणे शक्य झाले आहे या कारणामुळे. खोलात बुडी घेणाऱ्या पाणबुड्या सागर तळाचे प्रत्यक्ष निरीक्षण करतात आणि यातील काही पाणबुड्या अनेक मैल खोल बुडी घेऊ शकतात आणि 15,000 फूट खोलीवर प्रवास करतात. पाण्याचे तापमान, प्रवाह, हवामान यासंबंधीच्या विधेसह मिळालेली माहिती जमिनीवरील प्रयोगशाळेत प्रक्षेपित करणारे विद्युत संदेश यंत्रणा सज्ज तरते शंकू दूरस्थित्या नियंत्रित करता येतात, आहे ना. बरोबर वाचलं की लक्षात येईल काय म्हणतो आहे, ठीक आहे ना. की ही जी माहिती आहे, ही माहिती जेव्हा आपण जमिनीवरील प्रयोगशाळेत यूज करू तेव्हा या सर्व बाबी नियंत्रित करता येतील. विशेषतः ऊर्जा व अन्न यांच्याशी संबंधित मानवजातीच्या काही गंभीर समस्या व पाण्याखालील वाहने करत असलेल्या निरीक्षणांच्या मदतीने कदाचित सोडवणे शक्य होईल. तर यामधला युक्तिवाद काय आहे मित्रांनो, की माणसाने जे काही टेक्नॉलॉजीचा यूज करून जे काही इन्स्ट्रुमेंट वाहनं खाली पाठवले आहेत
ते ज्याही प्रकारची माहिती तिथून काढून आणत आहे त्या माहितीच्या आधारे आपण ऊर्जा आणि अन्न संबंधित ज्या काही मानवजातीच्या गंभीर समस्या आहेत त्या समस्या सॉल्व करण्याचा प्रयत्न करू शकतो. कदाचित हा वर्ड यूज केला आहे, ठीक आहे ना. आता काय म्हणतो आहे, केंद्राचे उत्तम वर्णन करणारे. तर केंद्र हेच आहे की या सर्व कारणांमुळे आपण या बाबी काय करू शकतो, कदाचित सॉल्व करू शकतो, या समस्या सॉल्व करू शकतो. याचं वर्णन करणारं विधान निवडायचं आहे. पहिलं पहा, पाण्याखालील प्रौद्योगिक प्रगत वाहने 15,000 फूट खोलीवर प्रवास करू शकतात. हे उत्तम वर्णन करणारं असू शकते का नाही, हे थोडंसं यामध्ये जे दिलं आहे त्याचाच काहीतरी निष्कर्षात्मक पडतो आहे, म्हणजे हे नाही घेता येणार. युक्तिवादाचं वर्णन करणारं आपल्याला घ्यायचं आहे. सतत वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे आपण ऊर्जा व अन्न टंचाईच्या गंभीर समस्येला तोंड देत आहोत. एकच बाजू सांगितली मित्रांनो, आणि लोकसंख्येचा काही फारसा उल्लेख यामध्ये नाही दिसत, त्यामुळे आपल्याला हे सुद्धा घेता येणार नाही. पाण्याखालील प्रगत वाहने समुद्र तळासंबंधाने विदा गोळा करतात आणि तिचा वापर ऊर्जा व अन्न व दुष्काळाशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी करता येईल. करेक्ट आहे. हे सर्व सांगण्याचा सेंट्रल फोकस काय आहे, काय फोकस आहे सेंट्रल फोकस, की हे वाहनं तळात जातात, माहिती गोळा करतात आणि त्याच्या आधारे मग आपण काय करू शकतो, या ठिकाणी या ज्या समस्या आहेत या समस्या सोडवू शकतो, ठीक आहे ना. त्यामुळे मित्रांनो तिसरं या ठिकाणी काय असलं पाहिजे, करेक्ट असलं पाहिजे, ठीक आहे ना. सर्वात जास्त वेटेज आपण त्यालाच देऊया. त्यानंतर बघा, हा पण एक लॉजिकल रिझनिंगचाच प्रश्न आहे. पहिले शांततेत वाचूया, काय विचारलं आहे याचा विचार करूया. ग्रेट सरोवराच्या किनाऱ्यावरील ऊर्जा निर्मिती आणि पाणी कारखान्यांना पाणी पुरवणाऱ्या वाहिन्या विशिष्ट प्रकारच्या मोलुस्कस प्राण्यांमुळे तुंबल्या आहेत. तुंबल्या आहेत म्हणजे भरल्या आहे. एक सरोवर आहे, त्या सरोवरातील पाणी जे आहे ते कारखान्यांना जाते आणि ऊर्जा निर्मितीसाठी जाते आहे. त्याच्या पाईपलाईन आहेत, त्या पाईपलाईनमध्ये काय आहेत, मोलुस्कन्स आहेत. असं चित्र उभं करा डोळ्यासमोर. त्यामुळे कार्यप्रणालीत म्हणजे पाणी वाहून जाण्यात येण्यात अडचणी येत आहेत. आता त्यांचं एक ऑब्झर्वेशन आहे, जेव्हा रासायनिक कारखान्यांच्या उत्सर्गाच्या प्रवाहात, म्हणजे इमॅजिन करा की एक कारखाना आहे जिथून रासायनिक पाणी निघते आहे, काहीतरी अशी नाली असेल, ड्रेनेज असेल. त्या ड्रेनेजमध्ये आपण काय केलं, या शिंपल्यांनी भरलेल्या पिशव्या तरंगत ठेवल्या. म्हणजे हे जे आहेत ना प्राणी, यांनी भरलेल्या पिशव्या तरंगत ठेवल्या. त्यामुळे काय झालं की ते जे प्रदूषित पाणी होतं त्या पाण्याच्या गुणवत्तेत सुधारणा झाली. एवढंच नाही तर यांनी काय केलं, आसपासच्या पाण्यातून गाळून घेतलेले शेवाळ हावरटपणे फस्त करताना, म्हणजे काय केलं त्यांनी की जे शेवाळ आहे ते सुद्धा हावरटपणे फस्त केलं आणि खाल्ल्यानंतर जे काही ते उत्सर्ग करत असतील, एक्सक्रीट करत असतील, हे धोकादायक टाकाऊ पदार्थही ते काढून घेत असल्याचे त्यांना आढळलं. म्हणजे एकंदरीत याला काय म्हणायचं आहे, एकंदरीत याला म्हणायचं आहे की हे जे मोलुस्कन्स आहेत, हे जे प्राणी आहेत, हे प्राणी रासायनिक पाण्याच्या गुणवत्तेत सुधारणा घडवून आणतात आणि आणखीनही त्यांचे बरेचसे उपयोग या ठिकाणी तो आपल्याला सांगतो आहे. आता हे जर सत्य असेल तर पुढे दिलेल्या कोणत्या निष्कर्षाचे वरील परिच्छेदातील माहितीच्या आधारे भक्कम समर्थन करता येईल. मग आपल्याला असा निष्कर्ष निवडायचा आहे की ज्या निष्कर्षाचं माहितीच्या आधारे काय करता येईल, समर्थन करता येईल. पहिलं वाचा, जर हे मृदुकाय प्राणी जमिनीच्या पाण्याच्या क्षेत्रात पसरून त्यांनी अनेक दशके कृत्रिम मोत्यांच्या उद्योगाचा आधार असलेल्या मूळ शिंपल्यांचे उच्चाटन केले तर तो उद्योग कोसळेल. काय म्हणायचं पहा, आपण हे प्राणी नदीच्या क्षेत्रात टाकले, अशा क्षेत्रात टाकले जिथं ऑलरेडी मोती बनवण्याचा व्यवसाय चालतो आहे. म्हणजे त्याच्या शिंपल्या असतात, त्याच्यात बनतो ना मोती. मग हे जे प्राणी आहेत, या प्राण्यांनी काय केलं की त्या शिंपलांना इजा पोचवली, म्हणजे त्यांना खराब करून टाकलं. त्यांना खराब केल्यामुळे काय होईल की तो जो व्यवसाय मोती बनवण्याचा तो कोसळेल. पण मित्रांनो काही संबंध वाटतो आहे का, नाही वाटत, त्यामुळे हे चुकीचं. त्यानंतर जर त्यांना उपलब्ध असलेलं शेवाळे हे मृदुकाय प्राणी खाऊन संपू शकले नाहीत तर कारखान्याच्या पाणीपुरवठा वाहिन्या त्यामुळे तुंबतील. काय म्हणतोय की समजा शेवाळ आहे त्या पाईपलाईनमध्ये आणि हे जे मोलुस्कन्स आहेत त्यांनी जर हे शेवाळ खाऊन संपवलं नाही तर त्या ज्या वाहिन्या आहेत त्या वाहिन्या यामुळे काय होतील, भरतील. हे थोडंसं काय वाटते आहे, योग्य वाटते आहे, कारण शेवाळला ते खाऊन फस्त करतात. म्हणजे ते जे पाईपलाईन आहे त्या पाईपलाईनमधलं शेवाळ खतम करण्याचं किंवा त्याला संपवण्याचं हे काय करत आहेत, काम करत आहेत, ठीक आहे ना. जर या मृदुकाय प्राण्याकडून उत्सर्गातील टाकाऊ पदार्थाचे धोका नसलेल्या पदार्थात रूपांतर झाले नाही तर तो स्वतःच धोकादायक प्रदूषक ठरू शकतो. तर मित्रांनो हे भक्कम नाही करणार, हे याला वीक करेल. कारण हा काय म्हणतो आहे की ते मृदुकाय प्राणी चांगलं काम करत आहेत, प्रदूषण टाळण्याचं काम करत आहे, पण तेच काय ठरती आहेत, 3नुसार धोकादायक प्रदूषक बनत आहेत. म्हणजे हे याला अपोज करते आहे, म्हणजे तिसरं नाही बसणार. चौथं दिलं आहे, हे मृदुकाय प्राणी मालवाहू जहाजातून इथे आणले गेले आहेत
आणि या परिस्थितीत त्यांची संख्या नैसर्गिकरित्या नियंत्रित होत नसल्याने उत्तम प्रकारे पोचले जात आहेत, हे पण नाही चालणार. सो करेक्ट असलं पाहिजे ऑप्शन नंबर सेकंड. ओके, नेक्स्ट बघा. आपल्याला इथे दिलं आहे, पुढे दिलेल्या युक्तिवादातील विचार प्रक्रिया अभ्यासा आणि तिच्याशी सर्वात जवळची विचार प्रक्रिया असणारा पर्याय निवडा. असा एक प्रश्न आयोगाने राज्यसेवा 2019मध्ये विचारला होता. आणि मित्रांनो, असेच प्रश्न बऱ्याचशा ठिकाणी आपण पाहिलेले असतील किंवा पेपरमध्ये सुद्धा येतात. ठीक आहे ना, कंबाईन ग्रुप बी किंवा मेन्स वगैरेला सुद्धा. ठीक आहे, काय म्हणतो आहे पहा. जर वस्तूपासून उष्णता किंवा प्रकाश उत्सर्जित होत असेल तर असं घेऊया आपण. ठीक आहे ना, या वस्तूमध्ये काय आहे, ऊर्जा आहे. ठीक आहे ना, या वस्तूपासून काय उत्सर्जित होत आहे, एकतर उष्णता किंवा प्रकाश. जर यामधून हे उत्सर्जित होत असेल तर ऊर्जा काय होईल, कमी होईल. पण जर आपल्याला एखादी वस्तू अशी दिसली की ज्याच्यातून काहीच निघताना दिसत नाही, उष्णता नाही आणि प्रकाश नाही, याचा अर्थ मित्रांनो त्याची ऊर्जा काय असली पाहिजे, स्थिर असली पाहिजे, असं आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजेच जर वस्तूची ऊर्जा स्थिर असेल तर तिने उष्णता किंवा प्रकाश उत्सर्जित केलेला नाही, असं यातून आपल्याला दिसून येतो आहे, असं हा म्हणतो आहे. पहा, याच्याशी पॅरलल आणि मिळती जुळती विचार प्रक्रिया आपल्याला निवडायला सांगितलेली आहे. व्यवस्थित लक्ष देऊन पहा. जर समाजाला भाषणाचे वा एकत्रित बैठकी घेण्याचे स्वातंत्र्य असेल तर लोकशाही शासनाची निर्मिती अपरिहार्य असते. म्हणजे इथे घेऊया आपण लोकशाही, बरोबर आहे ना, लोकशाही शासन. ठीक आहे, हे केव्हा पॉसिबल आहे, जेव्हा लोकांना भाषणाचं स्वातंत्र्य असेल आणि बैठक घेण्याचं स्वातंत्र्य असेल तेव्हा. पण जर मित्रांनो हे दोन्ही नाही घेतले, जसं याच्यामधून उष्णता आणि प्रकाश जर दोन्ही निघत नसेल तर ऊर्जा काय राहील, स्थिर राहील. म्हणजे ही कमी होते आहे, ही कमी नाही होणार, ती स्थिर राहील. तसंच जर लोकांना मित्रांनो हे स्वातंत्र्य दिलं नाही तर काय असेल त्या केसमध्ये, हुकुमशाही असेल. ठीक आहे ना, इथे लिहूया आपण, त्या केसमध्ये काय असेल, हुकुमशाही असेल, आहे ना. म्हणजे हे दोन जर झाले नाहीत, जसं इथून हे दोन जर झाले नाहीत तर ऊर्जा स्थिर राहते, तसंच लोकशाहीच्या केसमध्ये हे दोन जर होत असतील तर लोकशाही आहे. पण जर हे दोन होत नसतील तर मग काय आहे, हुकुमशाही आहे. ठीक आहे ना, हुकुमशाही आहे. थोडंसं मिळतं जुळतं वाटते आहे, म्हणून याचा आपण निश्चितपणे विचार करूयाच. एकतर चाहते खूप निष्ठावंत असतील किंवा ते आठवड्यामागून आठवडे होणारी संघाची हार मनावर घेत नसतील. कोणत्याही चाहत्यांना स्वतःच्या संघाचे मारखाने पाहायला आवडणारे नसते, म्हणून ते खूपच निष्ठावंत असले पाहिजे. थोडंसं कोरिलेट करते आहे, पण पहिल्या एवढं वेटेज मित्रांनो याचं वाटत नाही, याला होल्डवर ठेवा. मग तिसरं पहा, पाणी आणि सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने झाड पोसले जातील, कारण झाडाच्या तगण्यासाठी पाणी आणि सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते. 2 पॉईंट व्यवस्थित सांगितल्या, पाणी आणि सूर्यप्रकाश. पण हे नसल्यास हे ऊर्जा स्थिर राहते असं काही यामध्ये दिसत नाही, म्हणून हे नसेल. 21 वर्षावरील जो कोणी विद्यापीठाची पदवी धारण करत असेल तो निवडीला पात्र असेल. ठीक आहे ना, पदवी धारण करत असेल, निवडीला पात्र असेल. अमीना 19 वर्षाची असून पदवीपूर्व अभ्यास करत असल्यामुळे ती पात्र करू शकत नाही. थोडंसं वाटते आहे, पण मित्रांनो हे जास्त प्रॉमिनंट किंवा प्रेफरेबल आपल्याला या ठिकाणी वाटते आहे. ठीक आहे ना. ओके, चला पुढला प्रश्न बघूया. एका संग्रहालयात काही पक्षी आहेत, यातील 9 पक्षी तुरेवाले. आयोगाने 2019मध्ये हा प्रश्न सेट करण्याचा प्रयत्न केला होता, पण काहीतरी तिथे गडबड झाली. आता तो व्यवस्थित सॉल्व करता येतो का हे एकदा आपण या ठिकाणी बघूया. ठीक आहे ना. काय म्हणतो आहे की 9 पक्षी तुरेवाले आहेत. तर एक सर्कल काढला आपण, याला म्हणू आपण असे ज्यांना काय आहेत, तुरे आहेत. असे किती झाले, हे झाले 9. त्यानंतर रिमेनिंग जे आहेत त्यांना काय आहेत या ठिकाणी, ठिपके आहेत. आणि हे ठिपकेवाले किती आहेत बघा, 10 पक्षी ठिपकेवाले आहेत. ठिपकेवाले झाले 10. तर तुऱ्याच्या सर्कलमध्ये 9 आणि ठिपक्याच्या सर्कलमध्ये 10. संग्रहालयातील पिवळ्या 7 पैकी प्रत्येक पक्षाला एकतर तुरा आहे किंवा ठिपके आहेत. म्हणजे मित्रांनो ते एकतर इथे येतील त्या 7 पैकी काही, आणि 7 पैकी काही ठिपकेवाले इथे येतील. तुरा आहे किंवा मग ठिपके आहे. आणखीन आहे, यातील काहींना तुरे आणि ठिपके दोन्ही आहेत. तुरे आणि ठिपके जे दोन्ही आहेत मित्रांनो ते यायला पाहिजे या ठिकाणी, बोथ तुरे पण आणि ठिपके पण. त्यानंतर दिला आहे या संग्रहातील 7 पिवळ्या, म्हणजे 7 जर आपण पाहिले तर ते आहे येलो कलरचे, आणि 4 जे आहेत ते आहेत मित्रांनो रेड कलरचे. काय म्हणतो आहे हा, यातील 4 लाल पक्ष्यांपैकी सर्वांना फक्त ठिपके आहेत. प्युअर फक्तवाले कुठे येतात या ठिकाणी, हे फक्त ठिपके असणारे, फक्त तुरे असणारे, आणि दोन्ही असणारे कुठे येतील मित्रांनो, यांच्या इंटरसेक्टिंग पोर्शनमध्ये येतील. याचा अर्थ हे 4च्या 4ही कुठं असले पाहिजे, या ठिकाणी असले पाहिजे. पण हे 4च असतील असं नाही,
ठिपके असणारे या 7पैकी असू शकतात पिवळ्यापैकी, म्हणून ते सुद्धा मित्रांनो आपल्याला त्या ठिकाणी घेता येतील इथे. आता आपण जर याची अरेंजमेंट केली तर आपण असं म्हणूया की दोन्ही ठिपके आणि तुरे असणारी आहे ते आपण या ठिकाणी 4 ठेवले सपोज, ठीक आहे ना. आता अरेंजमेंट कशी करता येईल, तुऱ्याच्या सर्कलमध्ये 9 घ्यायचे आहेत म्हणून इथे घेतले आपण 5, हे 5 आणि 4 झाले 9. ठिपक्याच्या सर्कलमध्ये 10 पाहिजे आहेत तर 4 आपण ऑलरेडी घेतल्या, म्हणजे इथे घ्यावे लागतील आपल्याला 6. हे जर 6 घेतले तर यामधले 4 जे आहेत ते रेडवाले असतील आणि रिमेनिंग जे आहेत ते कदाचित येलोवाले असतील. बाकीचे इकडे आपल्याला घेता येतील. आणि हे झाले मित्रांनो दोन्ही प्रकारचे. आता यांची ॲडिशन करा म्हणजे आपल्याला टोटल मिळेल 6 आणि 4 10 आणि 5 15. तर एकूण जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला मिळत आहेत 15 असले पाहिजे, ठीक आहे ना. थोडासा कन्फ्यूज करणारा प्रश्न होता, पण या पद्धतीने जर मांडणी करता आली तर व्यवस्थित सॉल्व करता येईल. त्यानंतर सेटिंग अरेंजमेंटचा एक प्रश्न आहे. यामध्ये तो जो गेम आहे ना, जो खेळाचा उल्लेख केला आहे तो नाही समजला विद्यार्थ्यांना. म्हणजे कोणता गेम आहे तो, कानदुचीचा, ठीक आहे ना. बघूया आपण काय आहे कानदुकी. 6 व्यक्ती आहेत. मी शिकवताना नेहमी सांगतो की जर इव्हन नंबर ऑफ पर्सन दिलेले असतील तर ते नेहमी अमोरासमोर बसवायचे, ठीक आहे. 6 जण आहेत, 1 2 3 4 आणि 5 6. मित्रांनो हे कुठे घेतले आपण, एकमेकांच्या समोरासमोर घेतले. आता बसवा यांना. ए हे मूल यफच्या समोर आहे, हे इथं घेतलं आपण यफला, सॉरी एला. हे कोणाच्या समोर आहे, यफच्या समोर आहे. चला याला बसवलं. ते सीच्या डावीकडे बसले आहे. ए जो आहे मित्रांनो तो सीच्या डावीकडे आहे, म्हणजे हा जो सी आहे हा यायला पाहिजे या ठिकाणी, याच्या डावीकडे ए आहे. त्यानंतर म्हणतो आहे ई हे मूल बी आणि डीच्या शेजारी नाही. मग ईला काय करा, इथं बसवा. ई जर इथं घेतला तर याच्या शेजारी यफ आहे आणि इकडे शेजारी सी आहे, म्हणजे बी आणि डीच्या शेजारी नाही. बी हे मूल याच्या शेजारी नाही, म्हणजे ए इथं असेल तर बी इथं येणार नाही. मग मित्रांनो बीला घेता येईल या ठिकाणी आणि शिल्लक राहिलेला जो डी आहे त्याला घेतला आपण या ठिकाणी. जर बी हे मूल स्वतःच्या डावीकडील मुलाच्या कानात सर्वप्रथम कुजबुजणार असेल, म्हणजे हा बी याच्या डावीकडे कोण बसला आहे, यफ, याने याच्या कानात बोलला, हा याच्या कानात बोलेल, हा याच्या कानात बोलेल, हा याच्या कानात बोलेल आणि हा याच्या कानात बोलेल, म्हणजे कोणाला संधी मिळणार नाही. मग डीला समोर बीच्या कानात बोलण्याची संधी मिळणार नाही, म्हणून करेक्ट आन्सर असलं पाहिजे डी. अरेंजमेंट जरी कंप्लीट केली असती आणि थोडंसं जरी लॉजिक लावलं असतं मला असं वाटतं की सॉल्व करता आलं असतं. त्यानंतर आहे मित्रांनो हा एक प्रश्न परत लॉजिकल रिझनिंगचा आहे, स्टेटमेंट अँड कन्क्लुजनचा. आता याला शांततेत आणि व्यवस्थित वाचा. दिलेली विधाने व त्यापुढील अनुमाने अभ्यासा. मैदानावर खेळणाऱ्या सर्व हॉकी खेळाडूंनी निळे चिन्ह असलेले टी शर्ट घातले आहे. म्हणजे आपण असं म्हणूया की हे एक मैदान आहे, या मैदानावर लोक हॉकी पण खेळून राहिले आणि इतरही आहे, ठीक आहे ना. इथे लिहूया आपण, कारण दुसरा पॉईंट काय म्हणतो आहे, हॉकी पण खेळणारे आहेत आणि इतर क्रिकेट व्हॉलीबॉल वगैरे हे सुद्धा या ठिकाणी खेळत आहे. मैदानावर खेळणाऱ्या सर्व हॉकी खेळाडूंनी निळे टी शर्ट घातले आहे. सर्व हॉकी खेळाडूंनी निळे टी शर्ट घातले आहे. पण मित्रांनो इतर जे खेळ खेळणारे आहेत त्यांच्यापैकीही काही लोकांनी निळं टी शर्ट घातलेलं असू शकते, बरोबर आहे की नाही. सर्व हॉकी खेळणारे निळ्या म्हणजे टी शर्ट जे घातले आहेत, सर्व हॉकी खेळणाऱ्यांनी जी टी शर्ट घातली आहे त्यावर निळ्या कलरचं चिन्ह आहे. पण इतरही कोणी असतील, इतर खेळ खेळणारे, कदाचित त्यांच्याकडे काय असू शकते, निळ्या चिन्ह असणाऱ्या टी शर्ट असू शकतात, ठीक आहे ना. आणखीन बघा मैदानावर, चला हा झाला. काही हॉकी खेळाडू निळी टोपी घालतात, काही दिलेलं आहे. अशा केसमध्ये काही, सर्व हे डेफिनेटिव्ह आणि नॉन डेफिनेटिव्ह वर्ड आहे, यांच्यावर विशेष लक्ष द्यायचं. 16 वर्षाखालील हॉकी खेळाडू नेहमी टोपी घालतात, हे 16 वर्षाचे. आणि हे कोणते आहेत, हॉकी खेळणारे आहेत मित्रांनो, ठीक आहे ना. हे नेहमी काय घालतील, टोपी घालतील, म्हणजे यांना कंपल्सरी आहे टोपी घालणं. नेहमी म्हणजे डेफिनेटिव्ह वर्ड आहे, ठीक आहे. आता बघा ज्यांच्या टी शर्टवर निळे चिन्ह आहे अशा सर्व व्यक्ती हॉकी खेळाडू आहेत. नाही मित्रांनो, आपण उलटं म्हणू शकतो की हॉकी खेळणारे जे आहेत त्या सर्वांच्या टी शर्टवर निळे चिन्ह आहे. पण असं नाही म्हणता येणार ज्यांच्या टी शर्टवर निळे चिन्ह आहे ते सर्व व्यक्ती हॉकी खेळाडू आहेत, कारण आत्ताच मी सांगितलं की इतरांच्याही निळं चिन्ह असू शकते, त्यामुळे पहिलं चुकीचं. निळी टोपी घातलेले सर्व हॉकी खेळाडू आहेत, नाही. इथं मित्रांनो काही दिलं आहे म्हणजे सर्व घेता येणार नाही. टोपी घातलेले सर्व हॉकी खेळाडू 16 वर्षाखालील आहेत. हे टोपी घातलेले सर्व हॉकी खेळाडू आणि हे किती आहेत, 16 वर्षाखालील आहेत. तिसरं करेक्ट, ठीक आहे ना. ओके, तर हा प्रश्न या पद्धतीने आपण लक्षात घेऊ शकतो. नेक्स्ट पहा. चला ठीक आहे ना, संपलं. तर मित्रांनो एकंदरीत या वर्षीच्या राज्यसेवेमध्ये जे प्रश्न आपल्याला अंकगणित आणि बुद्धिमत्तेवर विचारण्यात आले होते ते आपण या पद्धतीने सॉल्व केलेले आहेत. परत एकदा मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि दर 2-3 दिवसाने त्यावर आपण रिझनिंग आणि मॅथचे जे व्हिडिओ आहेत ते अपलोड करणारच आहे.
तर इथे थांबूया आपण. पुढल्या व्हिडिओमध्ये आणखीन काहीतरी नवीन बाबीसह भेटूया. धन्यवाद.